नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। दोन फास्ट लोकल शेजारून पास होताना लोकलच्या दरवाजामध्ये फुटबोर्डवर उभ्या प्रवाशांच्या पाठीवरील बॅग घसरली आणि बॅग घासली गेली आणि यात 13 प्रवासी रुळावर पडले। अपघात झाला मध्य रेल्वेकडून अशी माहिती दिली गेली आहे। यात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, 9 जण जखमी झालेले आहेत। यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काल सकाळी 9:30 वाजता ही घटना घडली, पण त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या। निश्चित काही कळत नव्हतं आणि मग दुपारनंतर थोडी काय नेमकं प्रकरण घडलंय, किती जण पडले, एकूण किती जण जखमी झाले आणि किती मृतांचा आकडा आहे हे सगळं समोर आलं। इतर जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज कळवा या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सकाळी 9:30ची वेळ होती। ऑफिसला पोहोचण्याकरता फास्ट ट्रेन पकडण्यासाठी कल्याण डोंबिवली या स्टेशनवर तुफान गर्दी होती। नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनमध्ये प्रवेश मिळू न शकल्याने काही जण रेल्वेच्या दरवाजातच म्हणजे फुटबोर्डवरच लटकलेले होते। कामावर वेळेत पोहोचायचं होतं, त्यामुळे ही जीवघेणी कसरत कायमच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना करावी लागते। पण मुंब्रा स्टेशनवर एक घातक वळण आहे। या वळणावर कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी आणि सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणारी फास्ट लोकल पास होत होते आणि याच वळणावर दोन्ही लोकल अगदी एकमेकांच्या जवळून पास होतात। या एका पॉइंटवर फास्ट लोकलमध्ये एक झटका बसतो असं प्रवासी सांगतात। नेमकं याच ठिकाणी दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांची बॅग शेजारच्या ट्रॅकवरील कसारा लोकलमधल्या फुटबोर्डवरील प्रवाशांच्या बॅगला घासली गेली आणि नको तेच घडलं। आज मुंब्रा स्थानकामध्ये काय स्थिती आहे या सगळ्याविषयी आपण आढावा घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। जवळपास 24 तास होत आले मुंब्र्यात काल जी घटना घडली या घटनेमध्ये 4 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय। 2 जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत, तर 7 जण असे आहेत की ज्यांना हाताला लागले, कोणाला डोक्याला लागले, कोणाच्या पायाला लागले, कोणाच्या गळ्याला लागले। अशा वेगवेगळ्या घटना ज्या आहेत काल घडलेल्या आहेत। ही इतिहासातली रेल्वेच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे की एकाच वेळी 13 जण जे आहेत ती या जो अपघातातून पडलेले आहेत। अशाच पद्धतीनं साधारणपणे 8:19 टिटवाळा ट्रेन जी होती ती मुंबई रेल्वे स्थानकावरती आली, फास्ट लोकल होती। आज आपण जर पाहिलं तर ह्या इथून लोकल ज्या आहेत त्या फास्ट लोकल जरी असल्या तरी त्या हळू इथून नेल्या जात आहेत, पण याच्या आधी खूप मोठ्या पद्धतीने स्पीड होता आणि यामुळे हा झटका लागून इथं जो टर्न आहे, शार्प टर्न आहे, पुन्हा आपल्याला दिसत आहे शार्प टर्नमध्ये, त्यामुळे झटका लागून लोक जी आहेत ती पडलेली आहेत असं लोकांनी सांगितलं, प्रशासनाने सांगितलं। पण नंतर असं सांगितलं जातंय की 2 म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर 4 आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 यावरून ज्या गाड्या जात होत्या त्या गाड्या जाणाऱ्यामधले जे प्रवासी आहेत त्यांच्या बॅगा एकमेकांना लागल्या किंवा एका प्रवाशाची बॅग दुसऱ्या प्रवाशाला लागली आणि त्यातून ती घटना घडली। एक व्यक्ती पडायला लागला, 2 व्यक्ती पडायला लागले, त्यांनी बाकीच्यांना खेचलं। तो एका डब्यातला ती घटना होऊ शकते। पण यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होतं तो म्हणजे की जर एका पुरुष डब्यातल्या बॅग अडकली असेल मग 2 महिला कशा पडल्या? महिला डब्यातून त्या 2 महिला पडलेल्या आहेत। काल जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तर काही कळलंच नाही, आम्ही डोरवरती होतो, पण क्षणात असा काही झटका लागला की आम्ही पडलो कधी, आम्हाला नंतर आम्हाला उलटून आणलं, आम्हाला फक्त तिथं आम्ही पडलो एवढंच फक्त लक्षात आलं, पण नंतर काय घडलं आम्हाला माहीत नाही। बघा काल ज्या चपला पडल्या होत्या, जे मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा जे जखमी झालेले आहेत ते त्यांची इथं चपला आणि बूट पडलेले आहेत। आणि जर 2 गाड्या एकाच वेळी गेल्या तर साधारणपणे 1.5 फूट कमी केल्यावरती तिथं माप जे उरतं ते साधारणपणे 2 ट्रेनमधलं 2 ट्रेन एकाच वेळी जर बाजूला उभ्या राहिल्या तर त्यांचं माप जे आहे ते साधारणपणे 6 फुटाचं उरतं। 6 फुटाच्या मापमध्ये कोणाची बॅग कशी लागेल, कोणाचा हात कसा लागेल, कोण कुठे लागेल हे अनेक प्रश्न आहेत। रोज रिटर्न तिकीट सगळ्या प्रवाशांची असते, प्रवासी काढतात, जे चाकवणी कामाला जाते, पण कामाला जाताना सुखरूप पोहोचू का आणि घरी येताना सुखरूप घरी येऊ का याची शाश्वती, याची हमी, याची गॅरंटी कोणी देत नाही। पुढे संदीप पवारचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत मुंब्रा।